मित्रांनी बघू शकतो त्यांनी पकडलेला एक मासा रोहू 3 किलोचा मासा आहे. एक गांडूळ घेतला आणि त्याला फास्यामध्ये अडकवला है. मेंबरशिप का अगर लाइफ टाइम मेंबरशिप है तो उसका 2 लाख रुपया है. अच्छा 2 लाख. और नमस्कार म्हणता येतं. आज मी आलो आहे पवईला आणि पवईला एक हे मुंबईमध्ये आहे. तर बघा येतं की नक्की एक्झॅक्टली पावसामध्ये कसं दृश्य आहे पवई लेकचं. आणि आता गणपती पण जवळ येत आहे तर त्यासाठी काय तयारी केली आहे का. आणि तुम्ही बघू शकता इथे पाठी असं एक मस्त असं संध्याकाळी पण आहे. संध्याकाळची जवळ 5 वाजले आता आणि तुम्ही बघू शकता थोडासा पाऊस आपल्याला दिसत आहे पण खूप छान असं वातावरण आपल्याला दिसतं इथे. तर तुम्हाला मी घेऊन जाणार आहे पूर्ण पवई लेक दाखवायला की नक्की काय आहे कसं आहे, पाणी कितपर्यंत आहे, झाडं आलेत का आतमध्ये. तर चला पूर्ण व्हिडिओ बघा आणि मला दाखवेनच मी. तर मंडळी हा आहे पवई लेकचा मुख्य द्वार. इथे एअरस्पेसची जागा आहे. तुम्ही तुमची 2 व्हीलर इथे पार्क करू शकता आणि तुमचा क्वालिटी टाईम्स इथे तुमच्या फॅमिलीसोबत, तुमच्या जीवलगांसोबत आणि तुमच्या मित्रांसोबत तुम्ही स्पेंड करू शकता. इथे खाली जाऊन म्हणजे शिड्याने तुम्ही खाली जाऊ शकता. इथे मोठमोठे गणपतीसुद्धा विसर्जित केले जातात. या रेलवर पाठ ठेवून खाली सायकले जातात आणि नंतर त्यांचं विसर्जन केलं जातं. इथे सध्या बोटिंग पर्यटकांसाठी बंद आहे पण फिशिंग चालू आहे. अधिकृत जी फिशिंग आहे ती चालू आहे. आणि तुम्ही बघता कोपऱ्यात पाठ ठेवले आहेत, त्याच्यावर गणपती ठेवले जातात. इथे तुम्हाला बसण्यासाठी खूप अशी एअरस्पेसची जागा आहे. खूप असं लांब आहे असं हे पवई लेक. तुम्ही बघू शकता सगळीकडे हिरवंगार असं आहे. आणि तुम्ही बघू शकता इथेसुद्धा काही मंडळी फिशिंगसाठी बसलेली आहे. ही अनधिकृत फिशिंग आहे. जवळजवळ 1 तास 2 तास स्पेंड करून तुम्हाला एखादा मासा तुम्हाला मिळतो इथे. पण खूप जण इथे येतात. तुम्हाला दाखवीन व्हिडिओमध्ये पूर्ण. जसं म्हटलं की तुम्हाला खाण्याचेसुद्धा ऑप्शन्स आहेत इथे. पाण्याची बॉटल असेल किंवा चटपट काय असेल, स्नॅक्स असतील तुम्हाला इथे अवेलेबल आहेत. संध्याकाळची इथे खूप गर्दी होते. थोड्या वेळात आता होईलच. मी बघतो इथे सुद्धा काही फिशिंग आहे. हे पकडली आहे का आपण 3 किलो का. तर मित्रांनी बघू शकतो त्यांनी पकडलेला एक मासा रोहू 3 किलोचा मासा आहे. फायनली आपल्याला एक मासा बघायला मिळाला है. कितना टाइम लगा अंकल पकड़ने के लिए? कितना टाइम लगा? 2-3 घंटा गया. 3 पीस है. 3 पीस. तर मित्रांनो 2 ते 3 तास लागले आहेत. दादांना मिळाले मच्छी ती बघू शकतात. नाही चावत नाही चावत. मला फिशिंग करण्यासाठी एवढे आतमध्ये गेलेत ते. तुम्ही बघू शकता इथे सुद्धा यांनी एक मासा पकडलेला आहे आणि यांनी आता जस्ट सुरुवात केली होती 20-25 मिनिटापूर्वी. तुम्ही बघू शकता त्यांना एक मासा मिळालेला आहे. एक जाळं आणलं आहे त्याच्यामध्ये ते मासे टाकणारे सगळे. कितना टाइम लगा एक पकड़ने के लिए? 20 मिनिट तो हो गया आके. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इथे सुद्धा जे पवई लेक आहे इथे 30 ते 40 फीट आतमध्ये पूर्ण झुडपांनी किंवा त्या रोपट्यांनी वेढलेलं आहे. खूप छान असं ग्रीनरी वाटते आपल्याला इथे. सगळे एकदम रेडी आहेत फिशिंगसाठी. त्यांचं खाण्याचं आहे.
तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इथे कसं त्यांनी एक गांडूळ घेतला आणि त्याला फास्यामध्ये अडकवला आहे. आणि आता तो जो फासा आहे तो आता पवई लेकमध्ये जाणार. तर गांडूळ एकदम छोटा आहे आणि तुम्ही बघू शकता इथे मी थोडासा झूम करतो आहे. आपका नाम क्या है भाई? सलमान. सलमान भाई फिशिंग करते हुए. मतलब पूरा उसके अंदर से जाना पड़ता है क्या लेकिन है? तो तुम्हाला दाखवते मी लाईव्ह की कशी फिशिंग करतात. तो जो फासा आहे तो आतमध्ये गेलेला आहे किडा. वो अंदर डूबता कैसा है? उसके अंदर कुछ है क्या? मतलब डूबता कैसा अंदर? हाँ, एक शीशम लगाते ना. अच्छा. शीशम लगाते हैं, उससे वो अंदर चले जाते हैं. तर आपल्यासोबत आता रईस भाई आहेत आणि ते आपल्याला सांगतील की इथे कोणत्या कोणत्या मच्छी आहेत. तो भाई इधर कौन सा मच्छी है अंदर? रहू है, कतला है, पतरा है, सिंगी है. ओके. सब और मछली है. यहाँ पे कितना मेंबरशिप का चार्जेस है अगर मछली मेंबरशिप का अगर लाइफ टाइम मेंबरशिप है तो उसका 2 लाख रुपया है. अच्छा 2 लाख. और मैं साल का 5 से 5.5 हज़ार कुछ भाड़ा है. ओके वो ओके. देना पड़ता है. अच्छा. और और वन डे जाना है अगर तो 720 रुपया पे करना पड़ता है. अच्छा. तर तुम्ही बघू शकता इथे त्यांनी सांगितलं आहे की 2 लाख रुपये तुम्हाला मेंबरशिप आहे लाईफ टाईम आणि 720 रुपये डेली आहे जर तुम्ही जात असाल 24 तासासाठी. तर थँक्यू रईस भाई इन्फॉर्मेशन के लिए. ओके. तर मित्रांनो ज्यांच्याशी आता आपण बोललो त्यांनी हा व्हिडिओ खास आपल्यासाठी बनवलेला आहे. ते आतमध्ये गेले होते कारण की त्यांची लाईफ टाईम मेंबरशिप आहे. त्यांनी 2 लाख रुपये पे केले आहेत मासेमारीसाठी. ही अधिकृत अशी मासेमारी आहे. लिगली मासेमारी केली जाते. आपण जी आत्तापर्यंत बघितली ती इलिगल होती. पण जर चान्स मिळाला तर मी सुद्धा नक्की जाईन त्यांना रिक्वेस्ट करेन आतमध्ये जाऊन तुम्हाला नक्की नेक्स्ट टाईम व्हिडिओ काढीन की कशी आतमध्ये मासेमारी करतात. पण त्यांनीसुद्धा खूप मासे पकडले होते. खूप त्यांनासुद्धा मजा आली आहे. आणि तुम्ही बघू शकता हे 2 मासे जे मोठे आहे जवळजवळ रोहू मासे खूप सारे मासे पकडले. तर धन्यवाद त्यांचंसुद्धा व्हिडिओबद्दल. हे तुम्ही बघू शकता इथे ते गार्डनसुद्धा आहे पवई गार्डन. याचंसुद्धा टायमिंग आहे संध्याकाळी काहीतरी 5 वाजता चालू होतं, 6 वाजता चालू होतं, 6 ते 9. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो हे पवई हे गार्डन आहे. त्याच्या आतमध्ये हा फवारा किंवा कारंजे तुम्ही बोलू शकता. एक प्रकारे फाउंटेन आणि हे पूर्ण गार्डन आहे मित्रांनो. तर मित्रांनो बघू शकता हे पवई गार्डन जे आहे ते खूप छोटं आहे पण खूप छान असं आहे. स्वच्छ आहे आणि तुम्ही सुद्धा नक्की भेटा कारण की इथे पर्यटक खूप कमी असतात. तुम्ही क्वालिटी टाईम्स तुमच्या फॅमिलीसोबत किंवा तुमच्या मित्रांसोबत तुम्ही स्पेंड करू शकता. हा त्याचा दुसरा गेट आहे पवई लेकचा. तुम्ही बघू शकता इथून सुद्धा जाऊ शकता. इथे तुम्हाला गाडी पार्किंगसाठी जागा आहे आणि बघू शकता इथे एक्सप्रेसची जागा आहे. खूप पर्यटक इथे येतात, टाईम स्पेंड करतात आणि हे असं सुंदर असं तुम्हाला दृश्य तुम्हाला बघायला मिळेल. तर मित्रांनो हा होता आजचा व्हिडिओ. तुम्ही बघितला असेल की पवई लेकला आता पाणी भरलेलं आहे. थोडीशी झाडी झुडपी आहेत आणि थोडीफार गणपतीची तयारी आहे. जिथे पाट आहेत जिथून गणपतीला नेलं जातं आतमध्ये विसर्जनासाठी. आणि काही फिशिंगचे पण तुम्ही व्हिडिओ बघितले असतील. काही मासे पकडले आहेत जिथे तुम्हाला 1-1 तास 2-2 तास घालवावे लागतात, स्पेंड करायला लागतात. मग तुम्हाला मासे पकडता येतात. खूप पेशन्सवालं काम आहे. तर खूप छान होतं माझा एक्सपिरियन्स इथे पवईला. तर तुम्हीसुद्धा आला असाल कधी किंवा विचार करत असाल तर नक्की या इथे पवई लेकला. पवई गार्डन तुम्ही बघितलं असेल तर खूप असा छान असा एक्सपिरियन्स आहे मला. तर एवढंच बोलेन आणि इथे माझा हा व्हिडिओ संपेन. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये, एका नवीन ठिकाणी, एका नवीन टॉपिकवर. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.